मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मी काही दिवसांपूर्वी इथे वेळ दिला होता आणि त्या दिवशी हेलिपॅडवर मी 2 तास बसून होते आणि त्या दिवशी एक ड्रोन मुंबईमध्ये सापडला, त्याच्याविषयी काही शंका निर्माण झाल्या डिपार्टमेंटला आणि मग ते सगळे माझे प्लेन म्हणजे सगळे उड्डाण त्या दिवशी रद्द झाले। तर मी 2-3 तास तिथे बसून राहिले। यावेळी म्हणून मी रिस्क घेतली नाही, मी गाडीनेच आले। मला नाशिककर म्हणत होते की ट्रेननी या, वंदे भारत खूप चांगली आहे वगैरे वगैरे, पण म्हटलं मी त्याची रिस्क घेणार नाही। मी आपली गाडी घेतली आणि आले। काल मी नाशिकमध्ये होते। नाशिक आणि माझं नातं हे आजचं नाही आहे। मी युवा मोर्चाची अध्यक्ष होते तेव्हा आमचा विक्रांत जनरल सेक्रेटरी होता आणि सावजी तुम्ही शहर अध्यक्ष होते आणि तेव्हापासून आम्ही या नाशिकमध्ये खूप छान काम करायचो आणि या नाशिकशी माझा ग्रामीण विकास मंत्री म्हणून देखील खूप चांगला संबंध आला, महिला बाल विकासच्या माध्यमातून सुद्धा चांगला संबंध आला आणि आता पर्यावरण मंत्री म्हणून सुद्धा मी इथे आलेली आहे। त्यामुळे नाशिक माझ्यासाठी नेहमीच एक आवडतं ठिकाण राहिलेलं आहे। मला आठवतं जेव्हा मी मंत्री झाले 2014ला, तेव्हा इथे सिंहस्थाचं पहिलं ध्वजारोहण होतं, ते आदरणीय राजनाथ सिंगजी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि मी असं ते ध्वजारोहण झालं होतं आणि जेव्हा ध्वज उतरवला तेव्हा आदरणीय अमित शहा, आदरणीय देवेंद्रजी यांनी मलाही त्यांनी बोलवलं होतं आणि मला पहिल्यांदा